हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. हे विचारधन ऐकण्यामागचा उद्देश इतकाच की सकारात्मक विचार ऐकल्याने आपण दिवसभर सकारात्मक विचार करतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. जर पराभवाची भीती वाटत असेल तर विजयाचा विचार करण्याचाही तुम्हाला काहीही अधिकार नाही. विद्यार्थी मित्रांनो, कधीही कुठलीही गोष्ट करताना आपला पराभव होईल अशा निगेटिव्ह विचारात राहू नका, नाहीतर तुम्हाला विजय मिळणार नाही. पण जर तुम्ही कुठल्याही पराभवाची चिंता केली नाही तर विजय हमखास तुमचाच होईल, एवढंच या विचारातून सुचवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 ऑगस्ट गुरुवार. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रांतर्गत आपण कुठल्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म कधी झाला, याचबरोबर कोणत्या दिवशी नेमकं कोणत्या तारखेला काय घडलं, त्या प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी, याचबरोबर जगभरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे विश्वसनीय संदर्भ कोणते, या सगळ्याची सविस्तर माहिती आपण दिनविशेष या सत्रात करून घेत असतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं दिनविशेष काय आहे ते. सर्वप्रथम आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया. 12 ऑगस्ट 1833 साली अमेरिकेतील शिकागो या शहराची स्थापना करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, शिकागो हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यामधील सर्वात मोठं व अमेरिकेतील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे. शिकागो हे शहर इलिनॉय या राज्यात येतं. 1833 साली ग्रेट लेक्स व मिसिसिपी नदी यांना जोडणाऱ्या एका नैसर्गिक कालव्याजवळ शिकागोची स्थापना झाली होती. शिकागो हे अमेरिकेच्या मिड वेस्ट भागातील मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. शिकागोला जगातील सर्वात महत्त्वाच्या 10 आर्थिक केंद्रांपैकी एक मानलं जातं. ह्या शहराला अमेरिकेचे दुसरे शहर म्हणजेच सेकंड सिटी म्हणून देखील ओळखलं जातं. येथील ओहेर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील 2ऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचं विमानतळ आहे. याचबरोबर अमेरिकेमधील सर्वात उंच इमारत विलिस टॉवर याच शहरात आहे. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1851 साली आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशिनीचे पेटंट मिळाले होते. आयझॅक सिंगर याने 1893 मध्ये रॉक ड्रिलिंग मशीनचं पेटंट घेतलं होतं. 10 वर्षानंतर त्याने धातू आणि लाकूड कोरीव मशीनचं देखील पेटंट घेतलं. 1839 मध्ये त्याने रॉक ड्रिलिंग मशीनचं पेटंट घेतलं होतं. 1860 पर्यंत त्याची कंपनी जगातील शिलाई मशीनची सर्वात मोठी उत्पादक बनली. मित्रांनो, आजही तुम्ही बऱ्याच ठिकाणी सिंगर हे शिवणयंत्र पाहिले असेल. हा सगळा शोध लावणारा माणूस म्हणजेच आयझॅक सिंगर. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1908 साली हेनरी फोर्ड यांच्या कार कंपनीने पहिल्या आपल्या गाडीचे मॉडेल तयार केले होते. सन 1920 साली शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले. सन 1922 साली राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळपास 4 वर्षांनंतर त्यांनी लिहिलेल्या राजसन्यास या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. सन 1942 साली चले जाओ चळवळीच्या वेळी पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार करण्यात आला होता. त्यात सुमारे 2 नागरिक ठार झाले होते तर 16 जण जखमी झाले होते. आजच्याच दिवशी सन 1989 साली कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई या ठिकाणी पार पडली होती. सन 1998 साली भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलं आहे. मेजर ध्यानचंद यांचं हॉकीमधलं योगदान महत्त्वाचं आहे, त्यामुळेच
त्यांचं नाव या खेलरत्न पुरस्कारांना देण्यात आलं आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्टला असतो आणि हा दिवस आपल्याकडे क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा पुरस्कार खेळ जगतातला सर्वात उच्च पुरस्कार आहे. सर्वप्रथम हा पुरस्कार विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता. त्यानंतर मागच्या वर्षी हा पुरस्कार बजरंग पुनिया आणि दीपा मलिक यांना देण्यात आला होता. या पुरस्कारामध्ये 25 लाखांची रोख रक्कम देण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उत्कृष्ट कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 12 ऑगस्ट 1801 साली इंग्लंड येथील चॉकलेट व्यवसाय कॅडबरीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना कॅडबरी हा शब्द माहीत असेल. अगदी आपण आवडीने कॅडबरी खात असतो. तेव्हा या कॅडबरीचे संस्थापक जे आहेत जॉन कॅडबरी, त्यांच्या नावावरूनच त्याला कॅडबरी असं नाव पडलेलं आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1881 साली अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सेसिल बी डिमिल यांचा जन्म झाला. 1887 साली नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन आयरिश भौतिकशास्त्रज्ञ एर्विन श्रॉडिंगर यांचा जन्म झाला. 1892 साली प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ व ग्रंथपाल S.R. रंगनाथन यांचा जन्म झाला. सन 1919 साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अंतराळ संस्थेचे जनक, भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1924 साली पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख व माजी 6वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचा जन्म झाला. सन 1948 साली महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, कवी, समीक्षक व अनुवादक फकीरा मुंजाजी उर्फ फ मु शिंदे यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना फ मु शिंदे यांची एक तुतारी द्या मज आणूनी ही कविता माहीत असेलच. यानंतर जाणून घेऊया आणखी काही व्यक्तींविषयी. सन 1959 साली अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचा जन्म झाला. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृतिदिन आहेत. ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपलं स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं आहे. अशा काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1945 साली थिओफिजिकल सोसायटीचे अध्यक्ष, लिबरल कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू, भारतीय इंग्रजी क्रांतिकारक जॉर्ज सिडनी अरुंडेल यांचं निधन झालं. 12 ऑगस्ट 1964 साली जेम्स बॉन्ड आणि गुप्तचर कादंबरीकरिता प्रसिद्ध असणारे ब्रिटिश लेखक, पत्रकार आणि नौदल बुद्धिमत्ता अधिकारी इयान फ्लेमिंग यांचं निधन झालं. सन 1973 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण बांदोडकर यांचं निधन झालं. सन 1982 साली अमेरिकन चित्रपट अभिनेता हेनरी फोंडा यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1982 साली प्रसिद्ध भारतीय शिक्षणतज्ज्ञ व हिंदी साहित्यकार भागवत शरण उपाध्याय यांचं निधन झालं. सन 2005 साली श्रीलंकन तमिळ वकील व राजकारणी तसंच श्रीलंकेचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री लक्ष्मण कादिरगिर यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. हे होते आजच्या दिवसाचं विशेष, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याविषयी जर तुम्हाला काही फीडबॅक किंवा सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या 8698 8698 80 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर देखील ऐकू शकता. यामध्ये तुम्हाला मागच्या काही दिवसांचे सुद्धा दिनविशेष हे सत्र ऐकायला मिळतील. सोबतच तुम्ही स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा मग रेडिओ पब्लिकवर सुद्धा दिनविशेष हे सत्र कधीही, कुठेही आणि केव्हाही ऐकू शकता. मित्रांनो, याचबरोबर तुम्हाला वेळोवेळी परीक्षांचे, वेबिनार्सचे आणि इतर सगळ्याच गोष्टींचे अपडेट्स द्यावे म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी आमचं फेसबुक आणि इंस्टाग्रामचं पेजेस सुरू केले आहेत, ज्याचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरु. तेव्हा हे पेजेस लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. अशाच काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी आणि काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म मृत्यूच्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.